नमस्कार, माझं नाव दिव्या। आज आपण पाहणार आहोत लहान बाळासाठी 1 वर्षाच्या बाळासाठी लापशीची रेसिपी। लापशी करण्यासाठी सर्वात पहिले कढईमध्ये 2 चमचे तूप टाकायचं। तूप थोडं गरम झालं का त्याच्यामध्ये भरडा टाकायचा। भरडा बारीक गॅसवर चांगला भाजून घ्यायचा। बारीक गॅसवर भाजल्याने टेस्ट चांगली येते। बारीक गॅसवर भाजून घ्यायचा। भरडा चांगला लाल भाजला का त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतायचं। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतायचं भरड्याच्या क्वांटिटीवर। पाणी ओतून झालं की त्याच्यामध्ये गूळ टाकायचा। मी त्याच्यामध्ये 2 बदाम देखील ॲड केलेले आहेत। इथे भरडा चांगला भाजलेला आहे। गूळ टाकला। पाणी ओतायचं थोडंसं, जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला। बदाम मी कुटून टाकलेले आहेत कारण बाळ खाणार आहे त्याच्यामुळे। त्याला झाकण ठेवून शिजवत ठेवायचं। झाकण ठेवायचं त्याच्यावरती। 10 ते 15 मिनिटात लापशी शिजती। लागलं तर परत पाणी थोडंसं टाकू शकता तुम्ही। लापशी शिजलेली आहे। प्लेटमध्ये काढून बाळाला खाण्यासाठी तयार आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज।